मी पहिल्यांदाच एक गोष्ट क्लिअर करतो, माझा IPL ला विरोध नाही, पण तुमच्याकडे असा एकही गेम असू नये ज्याच्यात आमची इज्जत केली जाईल. म्हणजे कुठली हाणामारी न करता तुम्ही नुसते कॅच वगैरे खेळताय. हा, तुम्हाला त्यात मजा येत नाही? तुमच्या मजेत लागणार तर आमचीच ना रे. खरं म्हणजे बॉल झालं की हे आलंच, पण जरा तरी दमानं घ्या यार. मॅच मध्ये एका बॉलला किती जण मिळून मारणार आहे तुम्ही? 11 जण. ह्याला माणुसकी म्हणतात काय? एक आउट होतोय की नाही तोपर्यंत दुसरा लगेच तयार होऊन येतोय, वॉर्मअप करतच. म्हणजे आम्ही काय समजायचं? आतापर्यंत ठोकत होता तो आउट झाला म्हणून आनंद वाटून घ्यायचा, तर त्याच्यापेक्षा डेंजर आता हा बाबा आलाय म्हणून दुःख करायचं? अरे जरा तरी क्लॅरिटी ठेवा रे आम्हाला. आणि तुम्ही पब्लिकली स्टेडियम मध्ये आमची मजा घेत बसता. आसुरी नाही वाटत सगळं तुम्हाला हे? त्यातल्या त्या टेस्ट मॅच बरी, जरा कमी मार मिळतो, कधीतरी 4, 6, पण ऑकेजनली तेवढं चालतं यार. बॉल म्हटल्यावर तेवढं आलंच. पण सगळ्यात डेंजर म्हणाल तर T20 आणि त्यातल्या त्यात IPL. जरा देखील श्वास घेऊ देत नाहीत. आत्ताचे नवीन पोरं काय घेऊन येतात माहित नाही. 40 बॉल मध्ये सेंचुरी. अरे कुणी शिकवलं तुला असली डेंजर बॅटिंग करायला? त्या सेंचुरीची तरी इज्जत ठेव यार. जरा राहुल द्रविडची बॅटिंग बघ आणि शिक त्यातनं काहीतरी. किती आवडायचं तुम्हाला तो बॅटिंगला आले की लय भारी वाटायचं. बॉलरच्या हातात गेलं की तो इकडे तिकडे घासून आम्हाला चमकवायला लागला की वाटतं वा वा वा, बस यार ये आपला सच्चा दोस्त आहे. आणि लगेच तो दुसऱ्या बाजूला आमच्यावर थुंकतो. आता तरी बरा होतास ना मित्रा? चुकून थुकलास तू माझ्यावर? काय झालं अचानक तुला? 150 किलोमीटरच्या स्पीडनं तो आम्हाला फेकतो. लोक म्हणतात आमकी एक्सप्रेस आणि तमकी एक्सप्रेस. अरे बाबांनो, तेवढ्या स्पीडनं जातं कोण? जीव मुठी धरून आम्ही जातो, तो फक्त डिलिव्हरी गाय. त्याचं काय एवढं कौतुक करताय? तुम्ही तिकीट काढलं म्हणून तुम्हाला सारखा 6 पाहिजे असतो. आमची काय हालत होते माहिती आहे तुम्हाला? जत्रेतल्या मोठ्या पाळण्यात बसून खाली येताना पोटात भीतीनं जो खड्डा पडतो ना, प्रत्येक वेळी तसं वाटतं. पण जरा कुठं खराब झालो की लगेच बाजूला काढून फेकतात आम्हाला. तुमची एवढी सेवा केली, रिटायरमेंट तरी इज्जतीत द्या यार. काम झालं की फेकून देताना तुम्ही, हेच मला पटत नाही तुमचं.